पुढची बातमी बघूयात। निवडणूक आयोगानं 5,000 कोटींना शिवसेना विकल्याचा आरोप करण्यात आला। पुरावे असतील तर राऊतांनी सादर करावेत असं कदम म्हणतायत। रामदास कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली। राऊतांच्या विधानावरती कोणीही विश्वास ठेवत नाही असंही रामदास कदम म्हणतायत। निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या? अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटीला। मी आकडा सांगतोय, 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले। आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली। संजय राऊतांच्या स्टेटमेंटवरती कोण विश्वास ठेवतो का? कोण नाही, त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही। त्यांना फक्त प्रसिद्धी लागते। सकाळी उठल्यानंतर काहीतरी बॉम्ब टाकायचा, काहीतरी बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, याच्या पुढे काही नाही। हे बघा केलं होतं का? 5,000 कोटी दिले, मोजा केले होते का नोटा? काय फोटो बिटो आहेत का त्यांच्याकडे? काही नाही, फक्त हवेत तलवारी फिरवायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची। याच्या पलीकडं आमच्या राऊत साहेबांचं काही नाही आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये कोण आता गांभीर्यानं घेत नाही।